नवरात्र व्याख्यानमालेचा 9वा दिवस. मी आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. आपल्या आजच्या पाहुण्या किंवा आपल्या ग्रामस्थ, ज्येष्ठ ग्रामस्थ सौ सरोज काकू करमरकर यांना मी विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि आजच्या व्याख्यात्या सौ श्रुती चितळे या दोघींनाही विनंती करते की त्यांनी रुक्मिणी पांडुरंगाला पुष्पहार घालावा. करतात तिचा एक श्लोक सादर करते. या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. सिद्धिदात्री म्हणजे सिद्धी देणारी. ही देवी चतुर्भुज असून हातात कमळ, शंख, चक्र, गदा धारण केले आहे. हे आजचे देवीचे रूप आहे. तसेच ती कमळावर विराजमान आहे. आपला आजचा विषय आहे नृत्यकला. सौ श्रुती ओंकार चितळे त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. श्रुतीचं शिक्षण MBA फायनान्स मधून झालं आहे. तसेच भरतनाट्यमच्या 4 परीक्षाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच पुढचे भरतनाट्यमचे शिक्षण त्या प्रणाली मॅडमकडे घेत आहेत. गायनाच्या 2 परीक्षाही त्यांनी उत्तीर्ण केल्या आहेत. मेकअप, मेहंदी, परांजपे उत्पादने असा व्यवसायही त्या करत आहेत. तसेच त्यांनी काही काळ अकाउंटंट म्हणूनही काम पाहिले आहे. नृत्य हे मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असून त्याची सुरुवात मानवी अस्तित्वाच्या अगदी सुरुवातीपासूनच झाली आहे. हडप्पाकालीन संस्कृतीत पण आपण नृत्य करणाऱ्या महिलांच्या मूर्ती सापडल्या हा पुरावा देखील आपण म्हणू शकतो. भारतामध्ये विविध शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत, ज्यामध्ये भरतनाट्यम, कथ्थक, कथकली, मणिपुरी, कुचिपुडी, ओडिसी असे अनेक प्रकार आहेत. नृत्यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्य सुधारते, आत्मविश्वास वाढतो, आनंदाची अनुभूती होते. तर अशा या नृत्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ सौ श्रुती चितळे यांच्याकडून. रुक्मिणी पांडुरंग महाराज की जय, कृष्णेश्वर महाराज की जय. इथे सर्व बसलेल्या सर्व श्रोते वर्गाला माझा प्रथम नमस्कार. आपण सर्वजण इथे व्याख्यानमालेसाठी जमलो आहोत. ही व्याख्यानमाला 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर अशी आहे. त्यात माझं 30 सप्टेंबर रोजी आज नृत्यकलेवरती व्याख्यान आहे. खरं तर आज मी लहान तोंडी मोठा घास घेते असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण आपल्या इथे बागेवरती नृत्यांगना सौ आर्या चितळे या स्वतः कथ्थक क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे त्यांनी. ही संधी खरी त्यांना प्राप्त व्हायला हवी होती. त्यांनी सादर करण्यासाठी त्यांचा मान होता. काही अडचणींमुळे त्यांना नाही जमलं, पण त्यांनी मोठेपणा दाखवून आज मला ही संधी प्राप्त करून दिली. त्यासाठी त्यांचा मी पहिला धन्यवाद करते त्यांना. ही नृत्यकला कशी आली, नृत्याचीच आधी कलेची उत्पत्ती कशी झाली. माझ्या माहितीप्रमाणे फार प्राचीन वर्षापूर्वी ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अर्थवेद असे 4 वेद अस्तित्वात होते. हे फक्त विद्वान जे ज्ञात होते ह्या लोकांनाच माहीत होते. तर सामान्य लोकांसाठी काय असावं, त्यासाठी सर्व लोकांनी ब्रह्मदेवाकडे विचारणा केली की आमच्यासाठी काहीतरी निर्माण कर ना, आम्ही काय करायचं, आम्ही साधन काय साधायचं. तर तेव्हा ब्रह्मदेवाने पूर्णपणे विचार करून ऋग्वेदामधून पाठ्य म्हणजे संहिता, सामवेदामधून गीत म्हणजे संगीत घेतले, यजुर्वेदामधून अभिनय, तर अर्थवेदातून रस घेतला. असा 5 वेदांचा म्हणजे नाट्यवेद असा निर्माण केला. हाच उपाययोजना कसं करावं हे लोकांना कळावं म्हणून ब्रह्मदेवाने हा नाट्यप्रयोग भरत मुनींना दिला व त्यावर सादरीकरण करण्यास सांगितले. भरत मुनींनी मग आपल्या 100 शिष्यांना घेऊन या नाट्यवेदाने आधारित असे 2 नाट्यप्रयोग तयार केले, अमृत मंथन व त्रिपुरदाह. यानंतर कैलास पर्वतावर भगवान शंकरांसमोर या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.
प्रथम नांदी, नंतर रंगदेवतेचे पूजन आणि मग नाट्यप्रयोगाचे सादर. तो प्रयोग बहुत प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी त्यात नृत्याची योजना करण्याचे भरत मुनींना सुचवले. शंकरांनी आपला शिष्य तंडू याला हे नृत्य शिकवले व तंडूकडून हे भरत मुनींना शिकवून नाट्याच्या पूर्वरंगात त्याची योजना करण्यास सांगितले. अशा प्रकारे कला नाट्याची उत्पत्ती झाली. मग स्वर्गात पहिला नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. मग स्वर्गातून पृथ्वीवर येऊन भरत मुनींचे शिष्य नाट्याचे प्रयोग करू लागले. अशा रीतीने नाट्य पृथ्वीवर अवतीर्ण झाले. पण मग कलेची देवता कोण? आपल्याला माहितीच आहे की आपण जेव्हा कुठेही जातो तेव्हा पहिलं नटराजाची पूजा केली जाते. तर त्याची एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तडवनात ऋषीमुनी यज्ञ करत होते. ते यज्ञ करताना सर्व लोक, असुर, देवगण हे भगवान शंकराकडे सांगतात की तुमचं चिदंबरामध्ये जे झालं होतं ना तांडव नृत्य, ते परत तुम्ही करून दाखवा ना, अशी ते विचारणा करू लागतात. भगवान शंकर काय बोलेनातच, ते प्रसन्न होतातच आणि त्यांनी नृत्य दाखवायला सुरुवात करतात. त्यांचा नटमय आडिनार या गाण्यातून त्यांचं आनंद तांडव हे नृत्य ते करून दाखवतात. जटा मोकळ्या होतात, त्यातून पाणी शिंतडले जाते, म्हणजे गंगा पाणी शिंतडले जाते आणि असंख्य ब्रह्मांड जसं शेषाच्या फणावरती डोलतंय असं जणू काही तो डान्स त्यांचा चालू होतो. हे नृत्य, त्या नृत्याने तो डोलू लागला. हा दिवस गुरुपुष्याच्या दिवशी साजरा केला जातो. श्री गोपाळकृष्ण भारतीयार ह्या गीतातून नटराजाचं कौतुक करतात, म्हणजे नटेश्वर. त्या भरतनाट्यममध्ये त्याचं नटेश्वर कौतुकम म्हणून आहे. तुम्ही बघितलं असेल तर नटराजाच्या पायाखाली एक राक्षस आहे छोटासा, अपस्मार म्हणतात. तर तो अपस्मार हा राक्षस तो अमर आहे, त्याला मरण नाहीये. तर तो षडरिपूंचा विनाश करण्याचं प्रतीक आहे. षडरिपू म्हणजे काय? तर काम, क्रोध, मद, लोभ, मद, मत्सर यांचा नाश करण्याचं ते प्रतीक आहे. त्यामुळे तिथे शंकरांचा अवतार म्हटलं जातं. म्हणूनच भरतनाट्यम हे शंकरांचं अवताराने सुरुवात झालेलं म्हणायला हरकत नाही. ह्या कलेकडे मी वळले कसे, ह्याचा एक छोटासा किस्सा सांगते. माझा आजचा विषय नृत्यकला. खरं तर माझा घराणं पूर्ण कलेकडे बघता गायन क्षेत्रातलं. माझे बाबा, माझं घरातलं सगळेजण तबला, पेटी वादक ह्या सगळ्यात असणारी आहेत. संगीत क्षेत्र म्हणजे माझे बाबा पेटी, तबला, नाटक ह्या कलेत परिपूर्ण. त्यांचं सर्व आयुष्य हे त्याच्यातच गेलं. मी 29 वर्ष बघते की माझे बाबा माझ्यासमोर पेटी वाजवतात, तबला वाजवतात, भजन मंडळ असू देत गुरुवारची त्यांची, हे मी सातत्याने बघत होते. खरं तर मी त्याच्यातच व्हायला पाहिजे. होतीच मला त्याची रुची. लहान वयातच मीही गाण्याच्या क्लासेसची सुरुवात केली होती. अगदी मी दुसरीत होते तेव्हा माझं गाण्याचा क्लास सुरुवात झाला. सर्वजण मला सांगत होते तू पण शिक छानपैकी वगैरे असं म्हणायचे. तर 2 परीक्षाही दिल्या गेल्या. तिसरीत तेव्हा कळतं वय होतं, गॅदरिंग्स असतात शाळेत. एक टर्निंग पॉइंट असतो आयुष्यातला की प्रत्येक वयात येतोच. तर मी तिसरीत, मला कुठे कळतंय, दरवर्षीप्रमाणे गॅदरिंग होतं शाळेत. साधारण ज्याला गाण्याचं नाद असतो म्हणजे ताल असतो त्याला डान्स पण ताल असतोच असतो असं म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा लोकगीतावरती डान्स बसवला जात होता. तेव्हा असं असायचं की जी मुलं उंच ती मागे आणि जी बुटकी ती पुढे. अशा पद्धतीने मी तेव्हा लहान होते त्यामुळे मी मागे होते. पण माझा जो काही डान्स करण्याची पद्धत, लक्षात ठेवण्याची पद्धत बघता मॅडमने 2-4 दिवसांनी म्हणजे माझ्या बाईंनी मला पुढे घेतली. मला काही त्याचं काहीच वाटलं नाही, कारण का मी त्या क्षेत्रात नव्हतेच. मला काही वाटतच नव्हतं त्याबद्दल रुची अशी. आणि गॅदरिंगचा दिवस आला, डान्स झाला.
माझ्याकडून अगदी जसा हवा होता तसा झालाही, एक्सप्रेशन तसे आलेही. आणि तेव्हा मुख्याध्यापिका भारती मॅडम देवधर होत्या. त्या रावतायातल्याच, माझं माहेर पण रावतायातलंच, त्यामुळे अगदी ओळख बोलून वगैरे चालू नसायच्या. माझा डान्स झाल्यावरती मी खाली आले, नमस्कार केला नेहमीप्रमाणे. तर माझ्या पाठीवरती एक प्रेमाची थाप थोपटली गेली. ती थाप कळली मला की वेगळी होती. ती थोपटल्यानंतर आईच्या डोळ्यात एक अश्रू आले की ए हिला घाल ग क्लासला, मस्त करते. हे एकच वाक्य होतं. आज मला त्याचं कारण कळतंय की तिच्या डोळ्यात का पाणी आलं. आज जेव्हा माझी अन्वी डान्स करते, माझी मुलगी, तेव्हा माझ्या पटकन पाणी येतं की अरे वा किती छान करते, म्हणजे हिला घालायला हवं. तसं आईच्या माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि तिथे खरा माझा प्रवास चालू झाला. मी तिथे नृत्याकडे वळले. माझ्या घराण्यात नृत्य नाही, काही नाही, पण मी तिथे वळले. असं करून योगायोग पण बघा कसे असतात की माझी नृत्याची वाटचाल सुरुवात झाली, म्हणजे तोंडी का होईना घरातून वगैरे सुरुवात झाली. ट्रेड सेंटरला एक भरतनाट्यम विषयावरती देवरूखचे आखाडे सर यायचे. अशी सुरुवात झाली होती की तेव्हा सुरुवात करणार होते. रविवारी ते डान्स शिकवायला येणार होते भरतनाट्यम ह्या विषयावरती. आता डान्स शिकायचा आहे, पण तेव्हा काही माहिती नव्हतं हे भरतनाट्यम, कथ्थक वगैरे काय असेल. आपल्याला येतंय हे अशी कळली कौतुकाची ताप, तर आपण जायचं. आईने सांगितलंय ना तर करायची ती गोष्ट. आणि तिथे गेल्यानंतर चौकशी झाली. तेव्हा माझी बहीण पण होती माझ्याबरोबर, स्वरूपा. तर आम्ही दोघी सुरुवात झालो. रविवारची रिक्षेने जायचं काही दिवस पहिले आणि मग रविवारी रिक्षा करून करून 2-3 तास क्लास करून यायचं. असं करता करता भरतनाट्यम ह्या विषयी मला समजलं. म्हणजे भरतनाट्यम मी शिकणार आहे. मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. कळलं पाहिजे आपल्याला काय आहे ही गोष्ट. मग असं करता करता सरांशी बोलणं झालं. त्यांनी माझा एक डान्स, तू जरा डान्स करून दाखव, सहज, म्हणजे असं काही नाही की तू डान्स शिकून ये आणि मला दाखव, असं नाही. तू उद्या ना डान्स करून दाखव एखादा, मी बघेन ना काय तुझ्यात ताल आहे की नाही. अशा पद्धतीने डान्स दाखवला. त्याने माझी ॲडमिशन पण झाली. माझं शिक्षण चालू झालं. आता शिक्षण असं होतं की मी, माझे गुरु आणि माझं नृत्य, हा प्रवास एक वेगळा चालू झाला होता. शालेय स्पर्धेत म्हणा, डान्समध्ये मी भाग घेऊ लागले आणि नंबरही येऊ लागले. त्यामुळे असं झालं की घराण्यात गायकी असून सुद्धा या नृत्याला माझ्या मान्यता मिळाली. असं म्हणतात की नृत्य, घुंगूर करून केलेलं नृत्य, म्हणजे काही ठिकाणी ते कमी लेखण्याचं प्रमाण असायचं. तो तर काळ मी 2रीत असतानाचा होता किंवा 3रीत. तेव्हा तर मी सुरुवात झाली होती. पण ही कला समजून माझ्या बाबांनी ते ॲक्सेप्ट करून गोष्ट पुढे नेली आणि ठीक आहे तुला ह्याच्यात करायचं आहे ना, ते तू पूर्ण सुरुवात करते. असं करून ते सुरू झालं. आणि मग भरतनाट्यम विषयी मला तळमळ निर्माण झाली. काय हे भरतनाट्यम आहे? काहीतरी माहिती असलं पाहिजे आपल्याबद्दल, त्याच्याबद्दल म्हणा. वाचनात पुस्तकं आणायला सुरुवात केली आणि मग समजलं की भरतनाट्यम काय आहे. तर तेव्हाच्या काही आम्हाला असं समजलं होतं की आपल्या भारतीय संस्कृतीत सर्व कलांना महत्त्व स्थान आहे. गायन आहे, वादन आहे, नृत्य आहे, शिल्प आहे आणि चित्रही आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे या गोष्टींना. 14 विद्या आणि 64 कला भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा आधार. म्हणूनच याला कलांचा अभ्यास करणे किंवा कला साधना करणे असं म्हणून ईश्वर साधनाच आहे असं समजलं जातं. यातील नृत्यकला ही अतिशय प्राचीन, शेकडो वर्षांपासून भारताच्या विविध प्रदेशात ही परंपरा प्रवाहित राहिल्यामुळे दिसून येते. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी नृत्य प्रकार सादर केले जातात. पूर्वी मंदिरांमध्येही रोजच्या विधीमध्ये नृत्याला महत्त्वाचे साधन होते. धार्मिक कार्यक्रमात किंवा मंदिरामधल्या विविध महोत्सवातही नृत्य सादर होत असत. या सर्व नृत्यांमधून भारतात विविध प्रकारच्या नृत्यशैली निर्माण झाल्या. भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथाचा शास्त्रीय आधार या नृत्यशैलींना मिळाला. आपापल्या प्रदेशाची वैशिष्ट्य सामावून घेणं, तसेच त्या त्या प्रदेशातील जनजीवन, रीतिरिवाज व संस्कृती
यांचे प्रतिनिधित्व करत भारतात काही नृत्यशैली उगम पावल्या. ती म्हणजे तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम, उत्तर प्रदेशमध्ये कथक, केरळमध्ये कथकली, कुचिपुडीमध्ये आंध्र प्रदेश, मोहिनीअट्टम म्हणजे केरळ, ओडिसी म्हणजे ओरिसा आणि मणिपुरी म्हणजे मणिपूर. अशा प्रकारे माझा हा अभ्यास चालू झाला. सगळ्या गोष्टी मी सुरुवात केल्या बघायला आणि मेन मुद्द्यावरती भरतनाट्यम म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. तर मग काय वाचनात यायला हवं, कुठले ग्रंथ वाचायला यायला हवेत. तर मग अभिनय दर्पण म्हणून आचार्य नंदिकेश्वरांचं आहे. त्याच्यानंतर भरत मुनींचं नाट्यशास्त्र आहे. संगीत रत्नासर म्हणून सारंगदेवांचं आहे. हे तिन्ही ग्रंथ भरतनाट्यम विषयी प्रमुख गोष्टी सांगतात. तर भरतनाट्यम म्हणजे काय? भारतात प्रचलित असणाऱ्या नृत्यशैलीत बहुतेक सर्वात जुनी असणारी नृत्यशैली म्हणजे भरतनाट्यम. मंदिरांमध्ये केला जाणाऱ्या पूजा नृत्यांमध्ये ही नृत्यशैलीचा उगम पावला. शतकानुशतके मंदिरांमध्ये अधिक श्रद्धेने ही नृत्यशैली जोपासली गेली. भरत मुनींच्या नाट्यशास्त्राने नियम काटेकोरपणे पाळत व उत्कट भविष्यकार करत ही नृत्यशैली विकसित झाली. भरतनाट्यमचा उगम तमिळनाडूमध्ये उदयास आली. अतिशय समृद्ध असणारी ही नृत्यशैली देवदासी प्रथेतूनच पुढे आली. देवदासी म्हणजे देवाला अर्पण करण्यात आलेल्या मुली. त्या देवदासी देवळात नृत्य गायन करून देवाला आपली पूजा अर्पण करत असत. सुरुवातीला देवदासी हे नृत्य करत असत म्हणून त्यांचे पूर्वीचे नाव दासी अट्टम असे होते. अनेक गुरु व नटुवनार म्हणजे नृत्य शिक्षक की जो नटुवांगम म्हणजे पुरुष म्हणतात त्याला, तो नटुवांगम हे वाजप आहे आणि नृत्य शिक्षक हे त्याला शिकवत असत. त्याच्या अक्षय परिश्रमाने या नृत्याचे पुनरुज्जीवन झाले आणि त्याला अतिशय कलात्मक असे भरतनाट्यम हे नाव मिळाले. भरत ही संज्ञा भाव, राग आणि ताल ह्या प्रत्येकातील पहिलं अक्षर ह्याने बनलेली आहे. नाट्य म्हणजे नृत्याला दिलेली अभिनयाची जोड. बरं, भरतनाट्यमचं सादरीकरण कसं? तर भरतनाट्यमच्या सादरीकरणात हालचाली, मुकाभिनय व संगीत हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. ही नृत्यशैली सामान्यपणे एकल पद्धतीने स्त्री नर्तिका सादर करत होते, म्हणजे सोलो परफॉर्मन्स म्हणतो त्याच पद्धतीने. पण कुरवंजी हा जो नृत्य नाट्याचा प्रकार आहे यात मात्र अनेक नर्तिका भाग घेतात व त्या नायिका कुर्तीच्या सख्या म्हणून भूमिका करतात. भक्ती हे या नृत्यशैलीचे मूळ सूत्र आहे. नृत्य या दोन्हीला यात सारखेच महत्व आहे. यातील सर्व हालचाली या आरमंडी किंवा अर्धमंडी म्हणजे बेंड होऊन, मांडीच्या बेंड होऊन अर्धमंडी स्थितीत सादर केल्या जातात, जी भरतनाट्यमची मूळ स्थिती आहे. अरायमंडी स्थितीत दोन्ही पाय व दोन्ही गुडघे बाहेरच्या दिशेला वळवून गुडघ्यात दबले जाते. भरतनाट्यमचा आंगिक अभिनय अतिशय प्रभावी आहे. आंगिक अभिनयात 28 असंयुक्त हस्त, 23 संयुक्त हस्त, 9 शिरोभेद, 8 दृष्टीभेद, 4 ग्रीवाभेद आणि विविध प्रकारचे पादभेद वापरले जातात. भरतनाट्यमच्या शिक्षणात अडऊ हा सर्वात मूलभूत आणि प्राथमिक प्रकार आहे की ज्यात शरीराचे विविध अवयव, हात, पाय, डोळे इत्यादींच्या हालचालीत समन्वय साधला जावा ह्यासाठी. भरतनाट्यम ही नृत्यशैली एक आहार्य म्हणून ओळखली जाते. विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा एकाच वेशभूषेवर सादर केल्या जातात म्हणून याला एक आहार्य म्हणतात.
भरतनाट्यमच्या मंच सादरीकरणाची सुरुवात अलारिपूने केली जाते. त्यानंतर शुद्ध नृत्याचा प्रकार जतीश्वरम सादर केला जातो. जतीश्वरम नंतर शब्दम हा अभिनयाचा एक प्रकार सादर केला जातो. म्हणजे यात रचना, देवस्तुती, गणेश कौतुकम, त्याच्यानंतर तांडव शिवाचं, म्हणजे प्रत्येक देवांवरची स्तुती इथे सादर करण्यात येते. त्यानंतर सादर होणारे वर्णन, ही रचना भरतनाट्यमच्या सादरीकरणात अतिशय महत्वाची मानली जाते. यात नृत्य व नाट्य या तिन्हीचाही समावेश असतो. वर्णनानंतर अभिनयाची रचना पदम सादर केली जाते, ज्यात अभिनयाच्या सूक्ष्म छटा दर्शवल्या जातात. सर्वात शेवटी सादर होणारा तिल्लाना हा प्रकार नृत्याच्या रचनेने आणखीनच एक सुंदर असे उदाहरण आहे. भरतनाट्यमसाठी वापरले जाणारे संगीत हे परंपरागत दाक्षिणात्य पद्धतीने कर्नाटक संगीत आहे. 7 मुख्य ताल यात वापरले जातात: ध्रुव, मठ्य, रूपक, झंब, त्रिपुट, अट आणि एकताल. हे ताल दर्शवण्यासाठी तालाची वेगवेगळी अंगे लघु, घृतम, अनुधृतम ही वापरली जातात. जाती हा लयबद्ध अक्षरांचा समूह आहे. त्याची नावे तिश्र, चतुश्र, मिश्र, खंड व संकीर्ण अशी आहेत. या जातींचा 7 तालांशी संयोग घेऊन एक संपूर्ण ताल तयार केला जातो. मृदुंगम, नादस्वरम, नटुवांगम, बासरी, वीणा, तानपुरा या सगळ्यांचा समन्वय केला जातो आणि ती भरतनाट्यम ही नृत्यशैली सादर करण्यात येते. प्रथमतः देवदासी ह्या 5व्या आणि 6व्या शतकात त्यांचं ग्रंथात उल्लेख आहे. देवदासींचं मेन कारण काय की त्या पूजा करायचं, त्यांनी तिथे साधना करायची आणि त्यांनी तो नृत्य प्रकार तिथे सादर करायचा देवासमोरच किंवा राजा दरबारात वगैरे करायचा. पण 5व्या आणि 6व्या शतकात राजांचा राजाश्रय काढून घेतला गेला, तेव्हा त्या रस्त्यावर आल्या गेल्या. त्यांचा चरितार्थ तरी काय होत होता, कारण का तेव्हा देवदासी ऍक्ट लागू लागला होता की काहींना, त्या देवदासींना जमिनी दिल्या गेल्या होत्या, काहींनाच, जास्त नाही, ज्या थोडक्यात ज्या होत्या त्यांना दिला गेला. त्याच्यानंतर फारच बदल होत गेले आणि त्यांच्यावरती बरेच परिणाम निर्माण झाले आणि त्यात मोलाचा वाटा म्हणजे रुक्मिणी अरुणदेव यांनी या सर्व देवदासींना एकत्र आणलं. त्यांना एक इन्स्टिट्यूट तयार केलं. त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी त्यांचा चरितार्थ सुरुवात करण्यासाठी एक संधी निर्माण करून दिली आणि त्यांना एक परिपूर्ण असं एक नृत्याचं रूप आलं आणि ते साधना आहे असं पुढे आलं. ही कला जपली गेली, शुद्ध भावाने निर्माण केली गेली. ह्या गोष्टी करताना मला भरतनाट्यममध्ये काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा निदर्शनास आल्या, ज्यांच्यामुळे मला गोष्टी म्हणजे माझं नृत्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला. त्या व्यक्ती म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आपल्या सिनेसृष्टीतली आपली ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी, त्याही याच नृत्यशैलीतल्या एक साधक आहेत. हे जेव्हा मला कळलं, अरे ऍक्ट्रेस लोक पण असं काही करू शकतात किंवा साधक असतात असे, हे मला झालं होतं. त्यांचा आणखीन अभ्यास करताना मला खूप काही काही त्यांच्याबद्दल जाणवलं. ऐकूया. हेमा मालिनी नृत्य साधक ह्या अनेक वर्ष नृत्य कथेची साधना करतात. वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी नृत्याचं शास्त्रशुद्ध परीक्षण घ्यायला सुरुवात केली. तो नृत्य प्रकार होता भरतनाट्यम. वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी नृत्य शिकायला सुरुवात केली आणि 8व्या वर्षातूनच रंगमंचावर त्यांनी सादरीकरण करू लागल्या. त्या समरस होऊन नृत्य करावयास अनेक वर्ष भरतनाट्यममध्ये सोलो कार्यक्रमही केले.
त्याचबरोबर त्यांनी भरतनाट्यम शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमही पूर्ण केला. आजही त्या जेव्हा भरतनाट्यम नृत्य प्रकार सादर करतात तेव्हा सर्व प्रेक्षक मोहित होतात. त्यांनी कधीही त्यांच्या नृत्यात एकसुरीपणा आणला नाही. त्यांचा मूळ स्वभावच नवनवीन गोष्ट शिकण्याचा असल्यामुळे त्यांनी भरतनाट्यम व्यतिरिक्त कुचिपुडी व मोहिनीअट्टम या 2 नृत्य प्रकाराचंही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. नृत्यात आणि त्यांच्या सादरीकरणात त्या सतत नवीन नवीन प्रयोग करत राहिल्या. भरतनाट्यमाबरोबरच त्यांनी कुची नाट्यमाबरोबरच त्यांनी कुचिपुडी व मोहिनीअट्टमचे अनेक प्रकारही केले. जसं जसं त्यांचं वय वाढत गेलं तसं त्यांच्या खाजगी आयुष्यात अनेक बदल घडले. त्यांचं लग्न झालं, काही वर्षांनी त्यांना 2 मुली झाल्या. पण त्यांनी त्यांच्या नृत्य साधनेमध्ये काही खंड पडू दिला नाही. निशा आणि अहना या त्यांच्या 2 मुली. त्या दोन्ही मुलीच्या वेळी गरोदर असतानाही त्यांचे नृत्याचे कार्यक्रम थांबले नव्हते. अवघड हालचाली टाळत स्वतःची काळजी घेत त्यांनी नृत्य सादरीकरण केलं. दोन्ही मुलींच्या जन्मानंतर त्यांनी वाढलेलं वजन कमी करण्याचा ध्यास घेतला होता आणि ते यशस्वीपणे कमीही केलं. त्याच सुमारास हेमा मालिनी एकट्या कलाकाराला सादर करता येतील अशाच प्रकारचे नृत्याचे कार्यक्रम करायच्या. पण त्यामुळे त्यांच्यामधील कलाकार काहीसा भुकेला राहत होता. एका मुलाखतीमध्ये याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं होतं की मी एकटी कार्यक्रम करीत असल्यामुळे मला काही मर्यादा यायच्या. मी जे करत होते त्यापेक्षा मला काहीतरी मोठं करायचंय त्यासाठीच मला साथीदारांची गरज होती. त्याच्याशिवाय माझी अभिव्यक्ती मला अपूर्ण वाटत होती. हेमा मालिनी वरचेवर त्यांच्या गुरुमांशी संपर्कात असायच्या. 1887 साली त्यांनी नेहमीप्रमाणे गुरुमांना फोन केला. तेव्हा गुरुमांनी त्यांना नृत्याचं स्वरूप बदलण्याचा सल्ला दिला आणि हेमा मालिनी यांनी त्यांची बॅले हा नृत्य प्रकार सादर करण्याचा सल्ला दिला. मानचे शब्द हेमा मालिनींसाठी परमेश्वराचे शब्द होते. त्यामुळे हेमा मालिनींनी या मानचं बोलणं गांभीर्यानं घेतलं आणि हा नृत्य प्रकार त्यांच्यासाठी अगदी वेगळा होता. एका रविवारी टीव्ही बघत असताना त्यांनी डीडी नॅशनल भारतीय कला केंद्राचं एक बाले नृत्य पाहायला मिळालं. त्या बालेमधून रामायणाची कथा सादर होत होती. त्या बालेमधील एका नर्तकानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. भूषण लखादनी असं त्या नर्तकाचं नाव होतं. भूषण त्या बॅलेमध्ये नारद मुनींची भूमिका करत होते. हेमा मालिनी यांनी त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीकडून भूषण यांचा नंबर मिळवून घेतला. लगेचच त्यांच्या जुहू येथील घरी त्यांना भेटायला बोलावलं. हेमा मालिनी यांनी त्यांना विचारलं, मला बॅले करायचा आहे, तुम्ही एखादा विषय सुचवाल का? भूषण यांनी हेमा मालिनीकडे तेव्हा काही वेळ मागून घेतला आणि नंतर नाट्य मल्लिकाची कल्पना सुचवली. ती कल्पना हेमा मालिनींना खूप आवडली. पण बॅले नृत्य प्रकार करणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. वयाच्या 6व्या वर्षापासून त्या एकट्या कार्यक्रम करीत आल्या होत्या. चित्रपटातल्या नृत्यांमध्ये त्यांच्याबरोबर खूप कलाकार असायचे. पण चित्रपट हे पूर्णपणे वेगळं माध्यम आहे. तर लाईव्ह नृत्याचं कार्यक्रमाची समीकरणं वेगळी होती. याबाबत हेमा मालिनी एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या होत्या, रंगमंच ही मला माझी जहागिरी वाटायची. स्टेजवर एकट्याने नृत्य करताना कलाकार सार्वभौमत्व अनुभवत असतो. आता माझ्या मुलखावर इतरांचं आक्रमण होणार होतं. माझ्या स्वातंत्र्यावरती मर्यादा येणार होत्या. पण बॅलेनं खरोखरच माझ्या आयुष्यातलं परिवर्तनच घडवून आणलं.
मी अनेक गोष्टींशी जुळवून घ्यायला शिकले. 20-22 नर्तकांबरोबर मला माझ्या हालचाली जुळवून घ्यायच्या होत्या आणि ते मला बॅले या नृत्यामुळेच शिकायला मिळालं. कलेची खरी सेवा ही फक्त ती सादर करण्यात नाही, तर त्याचा प्रसार करण्यातही आहे. हे हेमा मालिनींना जाणवत होतं. अनेक वर्ष त्यांनी विविध नृत्य प्रकार शिकले आणि ते सादरही केले. पण ही कला फक्त आयुष्यापुरतीच मर्यादित न ठेवता ती हजारो लोकांना उपलब्ध करून दिली पाहिजे, यासाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांची स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली. नाट्यविहार कला केंद्र असं या अकॅडमीचं नाव. गेली अनेक वर्ष या डान्स अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्याचे विविध प्रकार शिकवले जात आहेत. शास्त्रीय नृत्याबरोबरच हेमा मालिनी सादर केलेला मीरा हा त्यांच्या नाट्यविहार कला केंद्राचा कथ्थकमध्ये बसवलेला एकमेव बॅले आहे. या व्यतिरिक्त नाट्यविहार कला केंद्राच्या कलाकारांनी रामायण, दुर्गादेवीवर, सावित्रीवर एकमेव बॅले आहे. त्यानुसार सादरीकरण केल्यामुळे या कला आविष्काराचे देशात परदेशात अनेक प्रयोग झाले होते. आज वयाच्या 55व्या वर्षाही हेमा मालिनी तितक्याच सुंदर आणि नाजूक प्रकारे शास्त्रीय नृत्य आणि बॅले यांचं सादरीकरण करतात. त्यांची ही ऊर्जा आणि जिद्द सर्वांनाच प्रेरणादायी आहे असं मला वाटतं. अशा या नृत्यपस्वी मला हेमा मालिनी यांचंही मला तेव्हा चरित्र आढळलं होतं. पण असं बघता बघता अजून एक व्यक्तिमत्व जे मला खूप मनाला भावलं, ज्यांची जिद्द होती नाचायची, त्यांनी ती पूर्ण केली, त्या म्हणजे मला सगळ्यांना माहिती असेलच, सुधा चंद्रन. हे व्यक्तिमत्व बघताना तुम्ही बघितलं असेल ते त्या स्वतः अभिनेत्री आहेत. तुम्ही चित्रपटसृष्टीत त्यांना बघितलंही असेल. सुधा चंद्रन यांचे खलनायकाची भूमिका त्यांनी जास्त साकारली आहे. पण ती साकारण्याच्या आधी त्यांनी काय केलं होतं, त्यांचा चरित्र काय आहे, त्यांचा अभ्यासक्रम काय आहे, हे मला जास्त तेव्हा प्रकर्षाने जाणवलं. ऐकूया सुधा चंद्रन यांचं चरित्र. सुधा चंद्रन ही ह्या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा आहे. भरतनाट्यममधील एक उत्कृष्ट कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. 5 ते 16 वयोगटातील त्यांनी अनेक 75 वर्ष अधिक स्टेज शो मध्ये काम केले. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार अशी प्रशंसा मिळवली. त्यांच्या नृत्य आणि उत्कृष्ट अभिनय कौशल्याने त्यांनी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये शक्तिशाली भूमिकांद्वारे देशभरात प्रसिद्धी मिळवली आहे. सुधांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत आणि त्यांच्या उत्कृष्ट अभिनयात असंख्य यश मिळवून संघर्षाचा सामनाही करावा लागला, ज्यामुळे त्यांची कहाणी प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान झाली आणि बनलीही. सुधा चंद्रन यांचा जन्म 21 सप्टेंबर 1964 रोजी मुंबईतील एका मध्यवर्ती कुटुंबात झाला. त्यांनी त्यांचे उच्च शिक्षण तिथेच घेतलं. लहानपणापासूनच सुधा चंद्रन यांना नृत्याची आवड होती. संगीत ऐकताच त्या नृत्याची सवय लावत असे. शाळेतून परतल्यानंतर त्या नृत्य सादर करत असे. वयाच्या 3व्या वर्षी त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य शिकण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या नृत्य कौशल्याने त्यांनी लहान वयातच सर्वांची मने जिंकायला सुरुवात केली. एका दिवशी सुधाजी त्यांच्या पालकांसोबत
तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील एका मंदिरातून परतत असताना समोरून अचानक एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. या भीषण अपघातात अनेक लोक जखमी झाले आणि सुधाजींचा पाय तुटला. सुधाजी रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्या पायांवरती मलमपट्टी केली. परंतु काही क्षणानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांच्या उजव्या पायात गँग्रीन म्हणजेच कॅन्सर सारखं गोष्ट असते की ज्याने पाय खचला जातो, असा संसर्ग निर्माण झाला आहे. तर तिचा पाय वेळीच कापला गेला नाही तर तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. सुधाच्या जीवाला धोका असल्याचे कळताच तिच्या आई वडिलांनी ताबडतोब डॉक्टरांना तिचा पाय कापण्याची परवानगी दिली. अंगच्छेदनानंतरच गाण्याच्या तालावर नाचणारी सुधा गप्प बसली. चालता येत नसल्याने ती अंथरुणाला खिळून पडली आणि तिच्या नशिबाला शिव्या देत होती. प्रसिद्ध नर्तकी होण्याचे स्वप्न पाहणारी ही मुलगी आता पूर्णपणे विस्कळीत झाली होती. जणू तिचे जगच बदलले होते. तिला वाटले की तिथे भविष्य अंधकारमयच आहे. आता सर्व काही संपले आहे आणि पुन्हा कधीच मी नाचणार नाही. समाजात तिची अवस्था पाहून लोक तिच्याकडे करुणा आणि दयेने पाहून लागले. ज्यांच्या सुधांवरती आईबाबांवरती खोलवर परिणाम झाला. तिच्या अपंगत्वाबद्दलचे अप्रिय प्रश्न टाळण्यासाठी तिचे पालक रात्री भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाहेर पडायला लागले. अप्रिय प्रश्न, समाजाला तिच्याबद्दलचा दृष्टिकोन आणि वर्तन यामुळे सुद्धा खूप नाराज झाली. सुधाजींनी प्रतिज्ञा केली की एक दिवशी का होईना ती समाजाला नक्कीच उत्तर देईल. ती असे काहीतरी करेल की ज्यामुळे समाजाला दाखवून देईल की तिचे जीवन अपघाती नव्हते. ती पूर्वीसारखीच राहिली आणि तिला असे काही करायचे होते की तिच्या आई वडिलांना म्हणजे पालकांना तिचा अभिमान वाटला पाहिजे. हे साध्य करण्यासाठी सुधाने नृत्याला आपले ध्येय बनवले. एक दिवशी रुग्णालयात असताना सुधाजींनी यांनी इंडिया टुडे वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या चमत्कारिक पाय यांची जाहिरात वाचली. डॉक्टर सेठी यांच्या जयपूर पाय बद्दल सविस्तर माहिती त्यांना मिळाली होती. डॉक्टर सेठी यांना जयपूर पाय यांच्या शोधासाठी मॅगझिन्स पुरस्कार देण्यात आला होता. जाहिरात पाहून सुधाजींनी डॉक्टर सेठींना पत्र लिहिले होते आणि त्यांना भेटण्याची विनंती केली. डॉक्टर सेठींनी त्यांचं पत्र वाचलं आणि त्यांना भेटावयास बोलावले. सुधाजीही ताबडतोब डॉक्टर सेठींना जयपूर पाय बसवण्याची विनंतीही केली. एवढी त्यांची तळमळ होती नृत्याविषयी की त्यांना उभं राहायचंच होतं. सुधाजींनी डॉक्टरांना विचारले की ती जयपूर पाय घेऊन नाचू शकते. हा प्रश्न नक्कीच त्यांचा बरोबरच होता. डॉक्टर सेठींनी उत्तर दिलं, अर्थात हे सर्व तुमच्या विचारसरणीवरच अवलंबून आहे. जर तुम्हाला पुन्हा नाचायचं असेल तर तुम्ही हे करू शकता. या शब्दांचा सुधाजींवर आयुष्यावरती खोलवर परिणाम झाला. ऑपरेशन झालं आणि जयपुरी पाय बसवण्यात आला. या वेदनायक अपघाताला विसरून सुधाने पुन्हा तिच्या स्वप्नांवरती लक्ष केंद्रित केलं होतं. तिने तिच्या कृत्रिम पायाने नाचायला शिकले. ती दिवस रात्र नाचत होती, साधना करत होती. तिच्या पायातून नृत्य करताना सतत रक्त वाहत होतं. संपूर्ण सराव हा त्रासदायक होत होता. तरी पण आपलं ध्येय एकच, नृत्य करायचं, लोकांसमोर हा यशस्वी पूर्णपणे पार पाडायचा. सुधाजींनी 2 वर्ष कठोर परिश्रम केले आणि आता
त्यांनी नृत्याची कला आत्मसात केली होती. त्यांना फक्त तिची प्रतिभा दाखवायची संधी हवी होती. जेव्हा सुधाजी त्यांच्या कृत्रिम पायाने स्टेजवर सादर झाल्या, तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात कडकडत गुंजलं अगदी. तो प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून 2 मिनिटं का होईना सुधाजींच्या डोळ्यात अश्रू आले. हळूहळू चर्चा तोंडी पसरली. सुधाजी परत आल्या, नृत्य करू लागल्या. सुधाजी परत आल्या, नृत्य करू लागला. ह्या शब्दाने का होईना त्यांच्या आईबाबांवरती खूप परिणाम होत गेला. सुधाजींच्या आयुष्याने एक नवीन वळण घेतलं होतं. सुधाजीने त्यांच्या नृत्य कौशल्याने सर्वांचे मन जिंकलं. त्यांची कहाणी वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये येऊ लागली. त्यानंतर एका ब्रॉडकास्टमध्ये मी त्यांचं संभाषण ऐकलं होतं की त्यांनी त्यांची स्टोरी सांगत होत्या. तर त्यांचा भरतनाट्यम विषयी ज्या सांगत होत्या तेव्हा त्यांनी एक श्लोक सांगितले, तुम्हाला आवर्जून सांगावासा वाटतो इथे. आपण जेव्हा नृत्य शिकतो तेव्हा एक श्लोक सुरुवातीला असतो, यतो हस्त तथो दृष्टी, यतो दृष्टी तथो मनः, यतो मनः तथो भाव, यतो भाव तथो रसः. त्यांचं असं म्हणणं होतं की माझे पाय माहिती मला साथ नाही देणार आहे, मी कितीही परिश्रम करणार आहे, पण ते जे नाचायचं तो नाचणारच आहे, मी त्याच्यावरती फोकस नाही जास्त करू शकत. त्यामुळे तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं हे हावभाव आहे ते मला लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. उजवा पाय तर नक्कीच नाहीये, डावा पाय तर आहे, हात तर आहेत, भाव तर आहेत. तेव्हा त्यांनी ते श्लोक एक्सप्लेन केला होता. मी जसा हात जाईल तशी माझी दृष्टी जात होती, दृष्टी जाईल तसं मन जातं, आणि आपल्यातल्या मनात ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या नृत्यापर्यंत, तो जो भाव आणि तो जो रस तो नक्कीच लोकांपर्यंत पोहोचायला काय वेळ लागत नाही. असं करता करता त्यांनी बरेच प्रयोग केले आणि मल्याळम, तमिळ, तेलुगू, हिंदी, मराठी आणि गुजराती चित्रपटात असंख्य चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली. सध्या सुधाजी हिंदी मालिकांमध्ये सक्रिय आहेत. नागिन तुम्हाला माहिती असेल, हिंदी फिल्म, खलनायकाची भूमिका करतात, पण तीही उत्कृष्टपणे त्या करतात. कारण एक त्यांना माहिती आहे की आपल्या चेहऱ्यावरती भाव असेल तर ते दिसणारच, तो रस निर्माण होतो, भले आपण किती अपंगत्व आपल्याला असलं तरी. कृत्रिम पायाच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक अपंगत्वाचं क्षमतेनंतर रूपांतर करून सुधाजींनी एक असे व्यक्तिमत्व निर्माण केले की ते संपूर्ण जगासाठी उदाहरण बनले. त्यांनी कधीही त्यांच्या अपंगत्वाला कमकुवतपणा बनू दिला नाही. थोडंफार त्या खूप डाऊन झाल्या होत्या एका काळी, कारण त्यांना म्हणजे नृत्य हे त्यांचा श्वास होता. तो जर त्या करू शकल्या नाहीत तर त्या पुढे कशा जाऊ शकतील. पण एक गोष्ट चांगली होते म्हणतात तशी, देवाने त्यांना कृत्रिम पाया का होईना ती गोष्ट करून त्या नृत्य प्रकार चालू करत राहिला. अपघातानंतरही त्यांनी बरेच अडथळे, स्वप्ने बाजूला करून स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला. स्वप्न साध्य करण्यापासून कोणीच त्यांना रोखून दिलं नाही. तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी प्रचंड यश मिळवले. सुधाचंद्रन यांनी निश्चयाचे एक अद्वितीय उदाहरण, जे पूर्ण मानवजातीला प्रेरणादायी असं मला वाटतं. सुधाजींसारख्या जो सगळ्याच व्यक्तींनी आपल्या नृत्य साधनेकडे अशा प्रकारे जर बघितलं तर ती साधना
ही करमणुकीची नसून तर ती एक आध्यात्मिक स्पिरिच्युअल आहे असं मला म्हणायला हरकत नाही. आपला प्रत्येक लोकांचा कला सादर करण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. एक दुःखात, रागात किंवा एक सुखात प्रत्येकाची कला व्यक्त करत असतो. ही प्रत्येकाने जोपासणं गरजेचं आहे असं नाही, पण केली तरी पाहिजे. त्याच्यातून माणसाला आनंद निर्माण होतो आणि माणूस प्रसन्न होतो. जसं की पुलं सांगतात, तुम्ही जर एखादी कला आत्मसात केली तर ती चरितार्थ म्हणून करू नका, ती तुम्ही जगण्यासाठी करा. तुम्हाला कला ही तुम्हाला जगणं शिकवतं. तुम्ही जगायला शिका, तुम्ही आनंदी व्हा. कला ही का असावी माणसाच्या, तर ते पुलंनीही सांगितलंय. ह्या कलेला असंच आपण प्रत्येकाने त्या दृष्टीने बघूया. कला ही साधना आहे हे मी 4 वेळा म्हणेन. आणि इथे मला व्याख्यान करण्याची संधी सुमेध काकांनी यावर्षी दिली, त्याचे प्रथम धन्यवाद म्हणते. आणि ही कला नेहमीच सगळ्यांच्या आत्मसात असावी आणि ते कलेने पुढे जावं अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. माझं काही चुकलं असेल ते नक्कीच मला माफ करा आणि जे चांगलं आहे ते नक्कीच रुक्मिणी आणि पांडुरंगाच्या पाया चरणी मी वाहते. धन्यवाद. श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करावा आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. आधी मनोगत. नमस्कार. पूर्वापार पूर्वापार जुनी माणसं सगळी सांगत आली की एका मांडवात दिवा लाव, 10 मांडवात लावू नकोस. पण माझं असं म्हणणं आहे 10 मांडवात दिवे लावावेत, म्हणजे 10ही मांडव उजळतात. तिथे सगळं असंच ह्या सगळ्या मुलींनी 10 प्रकारचे, मुलींनी म्हणजे कोणते, सोमण काका, वाटवडेकर बाई, ह्या सगळ्यांनीच 10 प्रकारच्या आता आपल्याला माहिती सांगितली. त्यामुळे आपल्या डोक्यात किती उजेड पडला हे कुठे आपल्याला सगळं माहिती होतं. नाही तर तेव्हा एका मांडवात दिवे न लावता 10 मांडवात दिवे लावले की 10 मांडव उजळतात. हे आता पुढच्या पिढीने लक्षात ठेवावं. आणि सगळे छान झाले सगळ्यांचे व्याख्यान. एवढंच बोलते आणि धन्यवाद म्हणते सगळ्यांचे.